चोरी 1 रुपयाची केली, 10 रुपयाची केली तरी सुद्धा तेवढीच शिक्षा, आणि 10 कोटीची चोरी केली बँकेतनं किंवा इतर कुठल्या संस्थातून तरी शिक्षा तेवढीच. आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स हा पोलिसांना किंवा सरकार पक्षाला न्यायालयात सादर करावा लागेल, आणि तो विशिष्ट अशा कुठल्याही प्रकारचं एडिटिंग, मॉर्फिंग, डिलीटिंग न करता. पुण्यातली जी एक बँक आहे कॉस्मॉस बँक, यांचा 400 कोटीचं जे काय फ्रॉड झाला होता किंवा पळवले होते ते सिंगापूरमध्ये बसून आरोपीने पळवले होते. सायबर अटॅक. म्हणजे इंडियन मेडिकल काउन्सिल किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी केलेले जेवढे डॉक्टर आहेत, मग ते BAMS असो, BHMS असो, MBBS असो, या सर्वांना अशा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला मोफत उपचार करावे लागतील. उदाहरणार्थ बालकांवरील लैंगिक अत्याचार, महिलांवरील लैंगिक अत्याचार या गुन्ह्यांचा तपास 2 महिन्यात गुन्हा नोंद झाल्यापासून पूर्ण करावाच लागेल. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावेच लागेल. आपल्या देशातील खटल्यांची प्रलंबित संख्या पाहता दिवाणी फौजदारी तर 5 कोटी आणि 2 लाखापेक्षा जास्त आहे. 24 तासाच्या जामीन झाला, 2 तासात जामीन झाला. म्हणजे 2 तासात जामीन झाला. तर असं काय कायद्याचं शस्त्र त्यांनी वापरलं किंवा पोलीस कुठं चुकले का? त्यांचं प्रशिक्षण नव्हतं की पूर्वी 10 गुन्हे केले तरी आरोपी जामीनावर यायचा, 14 गुन्हे केले तरी यायचा. मग आता काय झालं, 111 या कलमाप्रमाणे आल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळणार नाही. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आज आपल्यासोबत आहेत रिटायर्ड DYSP आणि कायदेतज्ञ वकील संभाजी पाटील साहेब. संभाजी पाटील साहेबांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवण्याचा हेतू हा आहे की साधारणतः 10-11 महिन्यापूर्वी नवीन फौजदारी कायदे देशामध्ये लागू झाले, आणि हे जे फौजदारी कायदे आहेत हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देशात लागू झालेले आहेत. ह्या कायद्याचा नेमका परिणाम काय झाला, म्हणजे पोलिसिंगवर काय परिणाम झाला, सामान्य माणसांवर काय झाला, न्यायालयांवर काय झाला आणि वकिलांवर काय झाला. शेवट कायदा हा महत्त्वाचा घटक आहे जीवनातला, आणि तो राबवणारी यंत्रणा आणि ज्याच्यावर त्याचा प्रयोग होतो किंवा जो प्रयोग करतो ती सगळी माणसं ही ह्या कायद्याच्या केंद्राशी संबंधित असतात. आणि ही सगळी माणसं म्हणजे सगळी सामान्य जनता ते वरिष्ठ स्तर अशी सगळी व्यवस्था ह्यामध्ये आहे. आणि त्यातल्या अनेक गोष्टी ह्या गुंतागुंतीच्या आहेत, त्यामुळे त्यातले प्रश्न, त्यातली उत्तर आपल्याला समजत नाहीत. ती सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसाला सुद्धा सहज कायदा कळेल अशा पद्धतीनं सांगणारे जे मित्र आहेत आमचे संभाजी पाटील, की जे अतिशय त्यामधले तज्ज्ञ आहेत. म्हणजे पोलिसांना सुद्धा जे माहिती नाही आत्ताच्या नव्या कायद्याबद्दल ते संभाजी पाटील साहेबांना माहिती आहे. आणि साताऱ्यात काही घटना अशा घडल्या की ज्यामध्ये संभाजी पाटील साहेबांनी आपलं बुद्धिकौशल्य वापरून त्यामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे सातारकरांना माहिती, पण संपूर्ण महाराष्ट्राला त्यातल्या गमती जमती आणि गुंतागुंती समजल्या पाहिजेत. नमस्कार पाटील साहेब, आपलं स्वागत. नमस्ते. आता आपण जे मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये इंडियन पेनल कोड 1860 प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली 1862ला, आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हा 1898चा, आणि 1872चा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. हे ब्रिटिश राजवटीमध्ये लॉर्ड मॅकॉले आणि त्यांच्या टीमनं तयार केलेले कायदे भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय वेगवेगळ्या भाषा यांचा विचार करून तयार केले होते. परंतु इंडियन पेनल कोड या कायद्याच्या नावातच भारतीय दंडसंहिता म्हणजे लोकांना दंड करणे, शिक्षा देणे हाच उद्देश महत्त्वाचा ठेवला होता. आणि छोट्या मोठ्या गुन्ह्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षा होती. उदाहरण द्यायचं झालं तर चोरी ही किती किमतीची चोरी हे ठरवलंच नव्हतं. चोरी 1 रुपयाची केली, 10 रुपयाची केली तरी सुद्धा तेवढीच शिक्षा, आणि 10 कोटीची चोरी केली बँकेतनं किंवा इतर कुठल्या संस्थातून तरी शिक्षा तेवढीच. याशिवाय कायदे राबवत असताना जे काही क्रिमिनल प्रोसिजर कोड जी प्रक्रिया होती ती सुद्धा थोडीशी गुंतागुंतीची होती. आणि पुरावा कायदा तर
भारतातील नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे अनेक देशामधील सर्वात अवघड असा कायदा आहे तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. हा भारतीय परंपरेला, भारतीय संस्कृतीला, विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतातील जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी 2019 पासून ते 2023 पर्यंत याची प्रक्रिया चाललेली होती. आपणाला असं वाटतं की एका संसदेत बिल मांडलं की लगेच तो 10-15 दिवसात मंजूर झाला, असं नाही. 19 पासून तत्कालीन पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जे लॉ कमिशन नेमण्यात आलं आणि अनेक स्तरातून वकील, जजेस, रिटायर्ड जजेस, सामान्य नागरिक, अभ्यासक, रिसर्च स्कॉलर आणि पोलीस यांच्या माध्यमातून आलेल्या सूचना, हजारो म्हणजे शिफारशी यांचा विचार करून अंतिमतः हे 2023 मध्ये हे बिल तयार झालं. याला आपण ड्राफ्ट म्हणू. तो कॅबिनेटनं मंजूर केल्यानंतर तो कायदा संसदेमध्ये पारित करण्यासाठी मांडला 2024 मध्ये. 25 डिसेंबर 2024ला या कायद्यावरती माननीय राष्ट्रपती महोदय यांनी सही केली आणि तो कायद्यात रूपांतर झालं. बिलचं रूपांतर कायद्यात झालं. परंतु या कायद्यातील नवीन तरतुदींचं प्रशिक्षण न्याय यंत्रणामध्ये काम करणारे सर्वांना, म्हणजे न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी, पोलीस, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणजे अनेक आहेत, CBI आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, स्टेट पोलीस, यांना देण्यासाठी काहीतरी कालावधी लागेल. म्हणून केंद्रीय स्तरावरून आणि राज्य स्तरावरून 100% पोलिसांचं प्रशिक्षण, 100% न्यायदंडाधिकारी, न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांचं प्रशिक्षण हे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या विधी व न्याय विभागानं आणि पोलिसांनी, राज्य पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केलं. त्यातल्या अनेक ठिकाणी मी स्वतः प्रशिक्षण दिलेलं आहे, अनेक अधिकारी, अंमलदार यांना दिलेलं आहे. त्यामुळे या कायद्यांचा माझा अभ्यास आहे. भारतीय न्याय संहिता, जे इंडियन पेनल कोड ऐवजी नाव आलं, हे खरंच संस्कृत नाव आहे. भारतीय लोकांना न्याय देण्याचं काम करतायत. पूर्वी काय होतं? दंड. पण आता तुम्हाला तेवढंच फक्त मी विचारतो की तुम्ही म्हटला की पूर्वी दंड संहिता होती, आता न्याय संहिता आहे. तर ती खरंच न्याय संहिता आहे का अजून दंड संहिताच राहिलेली? नाही, दंड संहिता म्हणजे दंड आहे, पण दंड हा केवळ अंतिम उद्दिष्ट न ठेवता त्यापैकी काही प्रमाणात जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना दंडात्मक किंवा शिक्षात्मक कारवाई होणारच, परंतु ती सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं होईल. म्हणजे पूर्वी एकतर्फी कधी कधी बचावाची संधी मिळायची नाही, तर असं होणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान, न्याय सहाय्यक विज्ञान, फॉरेन्सिक सायन्स ज्याला आपण म्हणू, फॉरेन्सिक मेडिसिन आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स हा पोलिसांना किंवा सरकार पक्षाला न्यायालयात सादर करावा लागेल आणि तो विशिष्ट अशा कुठल्याही प्रकारचं एडिटिंग, मॉर्फिंग, डिलीटिंग न करता, म्हणजे अदलाबदल न करता करावं लागणार आहे. त्यामुळे आरोपींना किंवा संशयित लोकांना सुद्धा जेव्हा केव्हा वाटेल आपल्या विरुद्ध खटला चालला, तो खरोखरच न्यायिक दृष्टिकोनातून चाललेला आहे आणि न्यायाच्या पद्धतीनंच मला शिक्षा किंवा दंड झालेला आहे, तर तो स्वीकारणार. आणि न्याय देणारी जी न्याय यंत्रणा आहे त्यामधल्या सुद्धा न्यायाधीश महोदयांचं स्वातंत्र्य किंवा त्यांची इंडिपेंडन्स जे आहे ते ठेवून ते न्याय देणार आहेत. त्यामुळं या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची व्याख्या बदलण्यासाठी किंवा व्याख्येचा समावेश करण्यासाठी 2000 सालापासूनच सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांनी प्रयत्न केले होते की कायदा बदला. भारतीय पुरावा कायदा यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल एव्हिडन्सची व्यापक व्याख्या करता येत नव्हती. फक्त जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आला त्यानंतर मग 2000 पासून थोडा बदल झाला, पण तो कोणत्या परिस्थितीत ॲडमिसेबल आहे, कोणत्या परिस्थितीत ॲडमिसेबल होणार नाही हे आलं. त्यामुळं खरोखरच
या 3 कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, दुसऱ्या कायद्याचं नाव काय बघा, जे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 म्हणजे 73ची फौजदारी प्रक्रिया संहिता होते, त्याचं नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे भारतातील नागरिकांना सुरक्षित असं वातावरण देणारी कायदेशीर प्रक्रिया या कायद्यात आणलेली आहे. त्याबरोबरच भारतीय साक्ष अधिनियम हा पूर्वी फक्त भारतामध्येच लागू होता, पण जसं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल युग आलं तसं गुन्हेगार हा अमेरिकेत असो किंवा इंग्लंडमध्ये असो किंवा कुठल्या चीनमध्ये जपानमध्ये बसूनही भारतातील म्हणजे बँकामधलं फ्रॉड करू शकतो आणि गुन्हेगारी करू शकतो. म्हणून या भारतीय साक्ष अधिनियम कायद्याची व्याप्ती खूप लांबवली. तो पुण्यातली जी एक बँक आहे कॉस्मॉस बँक, यांचा 400 कोटीचं जे काय फ्रॉड झाला होता किंवा पळवले होते ते सिंगापूरमध्ये बसून आरोपीने पळवले होते, सायबर अटॅक. मग त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता या भारतीय साक्ष अधिनियम मध्ये सुधारणा करण्यात आली की हा कायदा परदेशात बसून जरी कोणी गुन्ह्याला चिथावणी दिली किंवा गुन्ह्याची तयारी केली आणि संगनमत केलं, कट रचला, सहाय्य केलं, तरी सुद्धा त्याला भारतीय कायद्याप्रमाणे शिक्षा होईल. आणि म्हणून अनेक वर्षानंतर गेल्या महिन्यात किंवा आठवड्यात म्हणा तहवूर राणाला सुद्धा 26/11/2008च्या गुन्ह्यात मुंबईच्या वरील हल्ल्यामध्ये आरोपी म्हणून आता आणलेलं. म्हणजे ते सुद्धा तहूर राणाला जे आणलं आपण ते नव्या कायद्यामुळे आणतात. नव्या कायद्यानं आणि जुन्या कायद्याचीच प्रक्रिया होती, पण नव्या कायद्यानं लवकर सोपी झाली. आता हा जो काही नवीन कायदा आहे भारतीय फौजदारी कायदा आणि जुना जो कायदा होता, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जुन्या कायद्यामध्ये फिर्यादीवर सर्वोच्च बंधन होतं की त्याला सिद्ध करायला लागायचं. हो, तर नव्या कायद्यामध्ये तसंच बंधन आहे का आरोपीला सुद्धा सिद्ध करावं लागेल की मी बाबा आरोपी नाही म्हणून? पूर्वी आरोपीवर काहीच बंधन नसायचं, पूर्णपणे तो फिर्यादी कसा वागतोय त्याच्यावरच सगळा खटला उभा राहायचा. तर तो आता काही खटल्यामध्ये बदल आहे का? आहे, मोठा बदल झालेला आहे. विशेषतः फॉरेन्सिक सायन्स ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा सर्व गुन्ह्यामधला पुरावा हा पोलिसांना आता डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं रेकॉर्ड करावं लागणार आहे. म्हणजे घटनास्थळी जी परिस्थिती होती त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागणार आहे. तिथे शास्त्रोक्त स्वरूपाचा जो काय पुरावा मिळाला, अगदी त्या ठिकाणचा पंचनामा पोलिसांनी केला तर ज्या वस्तू मिळाल्या त्याचं डिजिटल रेकॉर्डिंग, फोटोग्राफी करावं लागणार, व्हिडिओग्राफी करावं लागणार, जागेवर सीलिंग करावं लागणार, जप्ती करावं लागणार आणि शास्त्रोक्त तज्ज्ञांची मदत घेऊन करावी लागणार असल्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी आक्षेप घेण्यासारखं काय राहणार नाही की पोलिसांनी पूर्वी रक्त बदललं किंवा टॅम्परिंग केलं, चाकू तिथे नव्हता तर चाकू ठेवला किंवा रक्त पडलेलं नव्हतं तर रक्त टाकलं, असे जे काय ऑब्जेक्शन असायचे ते आता बंद होतील. दुसरं एका जागेवर बसून सुद्धा पोलीस कधी कधी पंचनामा लिहायचे. हो, की किंवा साक्षीदाराची साक्ष सुद्धा घेताना आपल्या सोयीप्रमाणे साक्ष नुसती टाईप व्हायची आणि ती मांडली जायची न्यायालयामध्ये. तर तसं काय आता घडणार नाही, तसं होणार नाही. कारण साक्षीदारांचे सुद्धा जबाब डिजिटल आणि व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितलेले आहेत. आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिला विषयक आणि बालकांचे विषयक जे अपराध होते त्यांचं एक प्रकरण वेगळं केलं आणि ते एकत्रित करून त्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जेवढ्या काही सुविधा शास्त्रोक्त आणि कायदेशीर मार्गाने देता येतील तेवढ्या दिल्यात. उदाहरणार्थ महिलांचा जबाब हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या इच्छित स्थळी घेतला जाईल, त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल. मतिमंद किंवा ज्या मूकबधीर महिला आहेत किंवा फिजिकली आणि सायकोलॉजिकली त्या विकलांग आहेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या, त्यांना स्पेशल इंटरप्रिटर म्हणजे आणि स्पेशल एज्युकेटर म्हणजे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलंय या शिक्षकाच्या माध्यमातून पोलिसांना त्यांचे जबाब घेता येतील. त्यानंतर त्यांनी खानाखुणाच्या साह्यानं सांगितलेल्या गोष्टी ह्या अचूक आहेत का नाही हे पाहण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल.
त्यामुळं कोणताही एज्युकेटर, स्पेशल एज्युकेटर किंवा ट्रान्सलेटर हा चुकीचं ट्रान्सलेशन करणार नाही, आणि केलं तर त्याला मोठी शिक्षा ठेवलेली आहे. त्यामुळं महिला आणि बालकांच्या विषयक जी लैंगिक अपराध होत होते त्याला फार मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रतिबंध होईल, मोठी प्रमाणात शिक्षा आहे, आणि त्या माध्यमातून जो शास्त्रोक्त पुरावा गोळा केलाय तो आरोपीला नाकारताच येणार नाही. मेडिकल एव्हिडन्स, आता पहा, एखादी लैंगिक अत्याचाराची महिला किंवा बालक म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलगा असो, मुलगी असो, आणि थर्ड पर्सन म्हणजे जेंडर न्यूट्रल केलेलं आहे, म्हणजे तृतीयपंथी व्यक्तीला सुद्धा यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ती व्यक्ती म्हणून या ठिकाणी लैंगिक अत्याचारातील पीडित व्यक्ती असं उल्लेख होईल. त्यांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे इंडियन मेडिकल काउन्सिल किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी केलेले जेवढे डॉक्टर आहेत, मग ते BAMS असो, BHMS असो, MBBS असो, या सर्वांना अशा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला मोफत उपचार करावे लागतील. त्यांचे बिल राज्य सरकार हे पुन्हा महिला व बाल विकास विभागाच्या जी काही योजना आहे, मनोधैर्य योजना, यामधून ते देणार आहेत. बरोबर. परंतु रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांना असं म्हणता येणार नाही की हे सर्व सरकारी दवाखान्यात या व्यक्तीला घेऊन जावा. असं म्हणलं तर अशा डॉक्टरांना एक 6 महिने कमीत कमी शिक्षेची कैदेची शिक्षा ठेवलेली. हा मुळं ग्रामीण भागात जिथे 16 किलोमीटर पर्यंत सरकारी दवाखाना आहे, अशा मुलीला, पीडित मुलीला सरकारी दवाखान्यात आणेपर्यंत महत्वाचे पुरावे नष्ट होतात, आणि म्हणून हा एक अतिशय चांगला बदल आहे. आता नवीन कायद्यामुळं देशात जे काही खटले प्रलंबित आहेत, वर्षानुवर्ष खटले प्रलंबित आहेत, त्यांची संख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात मोठी आहे. तर ते खटले मार्गी लावण्यासाठी काही बंधन केलंय का, की एखादा खटल्याचा निकाल किती दिवसामध्ये लागला पाहिजे, किती वर्षामध्ये लागला पाहिजे, ह्याच्यावर काही बंधन आलंय का? कारण न्याय न देणं म्हणजे उशिरा न्याय देणं हा सुद्धा न्याय नाकारण्याचा एक परिणाम आहे, असं आपल्या घटनेमध्ये म्हटलेलं आहे. तर त्यात काय सुधारणा यामध्ये आपल्याला दिसते? हो, जे नेहमी बोललं जातं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड, म्हणजे विलंबानं न्याय मिळाला तर तो नाकारल्यासारखाच आहे. बरोबर. परंतु या कायद्यामध्ये, नवीन कायद्यामध्ये, पोलिसांना सुद्धा काही महत्वाचे सेन्सिटिव्ह गुन्ह्यांचा तपास, उदाहरणार्थ बालकांवरील लैंगिक अत्याचार, महिलांवरील लैंगिक अत्याचार, या गुन्ह्यांचा तपास 2 महिन्यात गुन्हा नोंद झाल्यापासून पूर्ण करावाच लागेल. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावेच लागेल, आणि त्यासाठी संपूर्ण केंद्र सरकारने एक इट्सो नावाचं ॲप काढलेलं आहे. ते ऑल इंडियातल्या गुन्ह्यांवरती कॉम्प्युटराइज डेट देतं. तुम्हाला 45 दिवस झाले गुन्हा नोंद करून की पहिला मेसेज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला येणार, तुमच्या गुन्ह्याला आज 45 दिवस झाले, तुम्ही कोणत्या स्टेजवर आहे. त्यानंतर 50व्या दिवशी SP रँकच्या अधिकाऱ्याला मेसेज येणार की आता तुम्ही याच्यावर मॉनिटर केले का नाही, आणि 55व्या दिवशी हा मेसेज कमिशनर ऑफ पोलीस किंवा IG रँकच्या अधिकाऱ्याला जाईल. त्यामुळं या गुन्ह्याचं मॉनिटरिंग करून वेळेत जाईल. प्लस न्यायालयाला सुद्धा बंधन घातलं आहे की न्यायालयात दोषारोपपत्र आल्यापासून बालकांवरील गुन्ह्याचं खटला हा पहिल्या 30 दिवसाच्या आत चार्ज फ्रेम करायचा, म्हणजे आरोपीवर, प्लस 60 दिवसामध्ये दुसऱ्या गुन्ह्याचा, म्हणजे दुसरे जे इतर गुन्हे आहेत ना, खून किंवा इतर खुनाचे प्रयत्न वगैरे, हे 60 दिवसात चार्ज फ्रेम करायचे आहेत. आणि जेव्हा ट्रायल संपेल, म्हणजे साक्षीदार संपतील, तपासायचे, आरोपीचा जबाब होईल, त्यानंतर न्यायालयाचा न्याय निर्णय देण्यासाठी जास्तीत जास्त 30 दिवस दिलेत, पण एक्सेप्शनल केसेसमध्ये 45 दिवस, आणि त्याची कारणं नोंद करून. त्यामुळं गतिमान न्याय पद्धत होईल. परंतु त्याच वेळी आपल्या देशातील खटल्यांची प्रलंबित संख्या पाहता, दिवाणी फौजदारी, तर 5 कोटी आणि 2 लाखापेक्षा जास्त आहेत. हे नॅशनल लेवलची आकडेवारी आहे. 5 कोटी 2 लाख तुम्ही हा जो आकडा सांगताय, तर तेवढी पुरेशी न्यायाधीशांची संख्या देशात आहे का? पुरेसे सरकारी वकील आहेत का? का त्यांच्या जागा तेवढ्याच संख्येनं रिक्त आहेत, आणि मग आपण सगळं खापर न्यायाधीशांवरच फोडायचं, सगळं खापर वकिलांवरच फोडायचं? वस्तुस्थिती काय आहे त्याच्यामध्ये? नाही, खरंच आहे, हा अतिशय गंभीर बाब आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त 34 न्यायमूर्ती आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये इतर जी 25 उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मंजूर संख्येच्या 2/3. उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालय गोवा राज्य कव्हर करतं, दीव अँड दमनसाठी आहे. इथे 96 न्यायमूर्तींची मंजुरी आहे. गेल्या अनेक वर्षात 96 पैकी जास्तीत जास्त संख्या 66 ते 62 ते 66 दरम्यानच राहिली. म्हणजे 60% वन थर्ड जागा भरल्या जात नाहीत. नाहीये. हे दुर्दैव आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपल्याला 96 न्यायमूर्ती निदान मुंबई उच्च न्यायालयाला मिळावेत अशी सामान्य लोकांची आता पाटील साहेबांनी जे सांगितलं की 96 न्यायमूर्ती मिळायला पाहिजे, तर महाराष्ट्राची सुद्धा जर आपण लोकसंख्या बघितली तर ती 12 कोटीपेक्षा अधिक आहे. म्हणजे अजून जनगणना झालेली नाही, पण ती जर मोजली तर 12 कोटीच्या आसपास होईल. आणि 12 कोटी जनतेला 66 न्यायाधीश आहेत. म्हणजे जर तुम्ही तो हिशोब काढला तर 1 कोटीला साधारणतः तुम्हाला 3 ते 4 न्यायाधीश त्याच्या पाठीमागे येतील. आणि मग त्यातले सुद्धा 30% न्यायाधीश हे भरलेच जात नाहीत. जागेअभावी असेल, धोरणाअभावी असेल, सरकारला पैशावर पगारावर खर्च करायचा नसेल, अनेक गोष्टी त्यामध्ये कारणीभूत आहेत. त्यामुळे फक्त भारतीय फौजदारी संहिता बदलून किंवा न्यायसंहिता नवी तयार करून हा प्रश्न सुटणारा नाही. तर अनेक जागा रिकाम्या असल्यामुळे त्या जागा सुद्धा सरकारनं भरल्या पाहिजेत. आणि सरकारला खरंच असं वाटत असेल की न्याय झाला पाहिजे, तर फक्त कायदे करून चालणार नाही, तर नवी न्यायसंहिता सुद्धा उभी करावी लागेल. आता हे जे नवीन कायदे झाले, तर मध्यंतरी साताऱ्यात एक घटना घडली. त्यात एका आरोपीला खुनाच्या प्रकरणात अटक झाली. आणि पहिला मी 25 वर्ष पत्रकारितेत काम करतोय, देशातला पहिला मी प्रसंग बघितला की खुनाच्या आरोपीला, आता त्या आरोपीचं नाव घेण्यात अर्थ नाही, पण त्याला पहिल्या दिवशी 24 तासाच्या आत जामीन झाला. 2 तासात जामीन झाला. म्हणजे 2 तासात जामीन झाला. तर असं काय कायद्याचं शस्त्र त्यांनी वापरलं किंवा पोलीस कुठं चुकले का? त्यांचं प्रशिक्षण नव्हतं. आणि अटकेचं कारण काय सांगावं लागतं का, की अटक का करतोय? पूर्वी जे कायद्यात तरतूद नव्हती की वाटलं म्हणून एखाद्याला अटक केली जायची, वाटलं म्हणून गुंतवलं जायचं. आपल्याला एखाद्याचा वचपा काढायचा असेल तर त्याला अडकवलं जायचं. तर तसं बदल काय झालेला आहे का त्याच्यामध्ये? झालेला आहे. तसा तर तो बदल 1973च्या CRPC मध्ये पण कलम 50 मध्ये होता, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्या अपराधासाठी अटक केली आहे किंवा करणार आहे त्याचा नेमका पुरावा काय आहे, त्याचा नेमका आधार काय आहे, तपास अधिकाऱ्यापुढे हे लेखी स्वरूपात द्यावं लागत होतं. आणि याबाबतचं न्यायमूर्ती B.R. गवई जे आता नवीन सरन्यायाधीश होणार आहेत, 14 मेला शपथ घेणार आहेत, त्यांनी आणि दुसरे न्यायाधीश यांनी दिलेला अर्थानुसार जजमेंट प्रमाणे प्रबीर पूर कायस्थ विरुद्ध NCT दिल्ली यामध्ये 24 मे 2024ला न्यायमूर्ती निर्णय दिला. त्यात स्पष्ट केलं होतं की हे पोलिसांना प्रशिक्षण द्या, पोलिसांना याबाबत जागरूक करा. त्याप्रमाणे पोलीस महासंचालक कार्यालयातून जागरूक केलं पण होतं. परंतु अनेक व्यापामुळे पोलीस ते कायदेशीर प्रक्रियेत जास्त वाचन करत नाहीत आणि त्याचा फायदा म्हणून त्या आरोपीला मिळाला 2 तासामध्ये मुक्त होणे. त्याशिवाय आणखीन एक घटना घडली होती दुसरी साताऱ्यात, पुन्हा ती सावरली लगेच. परंतु केवळ साताऱ्यातच नाही, आणखीन ठिकाणी पुन्हा घडल्या. तर अद्याप ही पोलिसांचं प्रशिक्षण हे जेवढ्या पातळीवर आणि जेवढ्या संख्येनं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. आणि यामध्ये पोलिसांची जी काय प्रशिक्षणाची यामध्ये तयारी आहे ती कमी आहे. मला स्वतःला, मी अनेक ठिकाणी प्रशिक्षणात गेलेलो आहे. काही ठिकाणी केवळ आकडे भरण्यासाठी प्रशिक्षण दाखवलं जातं, 100% आम्ही पूर्तता, परंतु उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. आणि अनेक पोलीस अंमलदार आणि अधिकारी या कायदेशीर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, कारण ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया. माननीय न्यायमूर्ती सुद्धा
नवीन कायदा असेल तर एखादं कलम वाचा म्हणतात, बरोबर. कारण त्याचा अर्थ त्यांना माहीत असतो, पण वाचा म्हणतात. त्यामुळे पोलिसांनी वाचन केलं नाही तर या पुढील काळामध्ये त्यांना वाचणं खूप अवघड आहे. विशेषतः नवीन ज्या तरतुदी आल्यात त्या महत्त्वाच्या 10 सांगतो. सांगा. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे संघटित गुन्हेगारी. भारतामध्ये काय झालं, पूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रात मोक्का कायदा आहे, तसाच कॉपी कायद्याला कायदा आहे, तो त्यांनी कर्नाटकमध्ये आहे, त्याला कोका म्हणतात, म्हणजे कर्नाटक कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम. आपल्या महाराष्ट्र कायद्याचं नाव सुद्धा न बदलता दिल्ली राज्यानं जसाच्या तसा दिल्ली पोलिसांनी तो कायदा अंमलात आणलाय, मोक्का कायदा. कारण त्यांनी इतका परफेक्ट कायदा बघितला की संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याचे, मग काय राज्यांनी केला नाही. म्हणून भारत सरकारनं नवीन कायद्यामधील कलम 111 मध्ये आणि 12 मध्ये हे संघटित गुन्हेगारी आणली. म्हणजे जेव्हा 2 आणि 2 पेक्षा जास्त व्यक्ती गेल्या 10 वर्षामध्ये संघटितपणे, मग तो गुन्हा एकट्यानं करो किंवा दोघांनी करो किंवा 10 लोकांनी करो, एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागणे, सायबर क्राईम करणे, त्यानंतर किडनॅपिंग करणे, पळवून नेऊन खंडणी मागणे, खून करणे, कॉन्ट्रॅक्ट किलिंग करणं, प्रॉस्टिट्यूशन करणं, NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज आणि इतर ड्रग्जचा विक्री करणे, साठा करणे, असे अपराध करणाऱ्या टोळ्यांना म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट, आजन्म कारावास शिक्षा होण्यासाठी हे कलम 111 आणलं. आणि त्यामुळं भारतातील सर्व राज्यांना संघटित गुन्हेगारीला या ठिकाणी आळा घालण्यासाठी फायदा होणार आहे. म्हणजे एक आळा घालण्यासाठी एक महत्वाचं शस्त्र फार मोठं केंद्राच्या नव्या कायद्यामुळे हातात आलेलं आहे. आणि सामान्य लोकांची अपेक्षा तीच होती की पूर्वी 10 गुन्हे केले तरी आरोपी जामिनावर यायचा, 14 गुन्हे केले तरी यायचा. मग आता काय झालं, 111 या कलमाप्रमाणे आल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळणार नाही, कमीत कमी 5 वर्ष शिक्षा आहेच त्याला. आणि त्यामुळे हा एक मोठा बदल भारतीय न्याय संहितेमध्ये झालेला 111 कलम आणि 112 मध्ये जरा किरकोळ अपराध करण्यासाठी ती पण ते सुद्धा संघटित गुन्हेगारीच आहे. त्यानंतर टेररिस्ट ऍक्ट, यापूर्वी 2 आणि 2 पेक्षा जास्त लोकांनी जर दहशतवादी कृत्य केलं तरच दहशतवादी त्याला म्हणायचे. आता तसं नाही, टेररिस्ट ऍक्टमध्ये एकट्यानं जरी टेररिस्ट ऍक्ट केला तरी सुद्धा तो गुन्हा टेररिस्ट ऍक्टमध्ये आणला. आणि त्यामुळं दहशतवादी या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे नक्सलाइट्सचं प्रमाण सुद्धा आता आपल्याकडे जो कमी होत चाललेलं आहे. आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री साहेबांनी जे उद्दिष्ट दिले की 26 सालामध्ये अखेरपर्यंत नक्षलवाद म्हणजे जवळपास संपलेला असेल, बरोबर, त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. तर हे नवीन कायदे जे आलेत त्यामधील तो एक महत्त्वाचा बदल आहे. आता आरोपींसाठी काय फायदा आहे, म्हणजे सामान्य छोटे मोठे गुन्हे करणारे, तर कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे छोटे मोठे अपराध आहेत ना, उदाहरणार्थ कुणी आत्महत्येचा प्रयत्न केला वैतागून, त्याच्या आर्थिक पिळवणुकीला किंवा मानसिक त्रास झाल्यामुळं ते अपराध रद्द केले. आणि त्याशिवाय छोटी चोरी आहे म्हणजे 5,000 पेक्षा कमी किमतीची, आता चोरी ही वाईटच आहे, चोरी 2,000 पण त्यानं कोणत्या परिस्थितीत केली आहे तर त्याला जेलमध्ये न पाठवता त्याला कम्युनिटी सर्व्हिस करायला सांगितलेली. म्हणजे आपल्याकडे ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या मदतीला जाऊन तिथं त्यांनी झाडं लावणे, बागेला पाणी घालणं, तिथली मशागत करणे किंवा ट्रॅफिक पोलीस बरोबर उभा राहून चौकामध्ये एक आठवडाभर रोज 2 तास ट्रॅफिक कंट्रोल करणे, असे शिक्षा देणारे कम्युनिटी सर्व्हिसची नवीन शिक्षेचा प्रकार आपल्या भारतीय न्याय संहितेत आणला. त्याला सुधारणेची संधी द्यायची, सुधारणा. कारण भारताच्या कायद्याचं नवीन नावच आहे की न्याय द्यायचा, शिक्षा देण्याऐवजी, म्हणून तो एक भाग महत्वाचा आणलेला आहे. प्लस हे मॉब लिंचिंग, आता भारताची लोकसंख्या जवळपास 140 कोटी झालं, 10 आणि 10 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जर दंगल केली किंवा एखाद्यावरती हल्ला केला किंवा काही गुन्हा केला तर त्याला मॉब लिंचिंग म्हणायला नवीन गुन्हा आणला आणि त्याला मोठ्या प्रमाणात शिक्षा आणली. आणि त्यामुळं ते सुद्धा आता प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसून येईल, मॉब लिंचिंग सारखा. त्यानंतर महिलांमध्ये
विशेषतः लग्नाचं खोटं आश्वासन देऊन फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज करून जे काही तिच्याशी शरीर संबंध ठेवले जायचे संमतीनं किंवा तिच्या विनासंमती इच्छेनं, ते आता कमी होईल. कारण त्याच्यासाठी सुद्धा 10 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा केलेली आहे. केली. आणि असे अनेक गुन्हे महिलांच्या बाबतीत घडत होते, परंतु न्यायालयामध्ये असे आरोपी सुटत होते. त्यांना ते आता मोठी चपराक आहे. त्यानंतर आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्सचा जो पुरावा म्हणतोय मी, शास्त्रोक्त पुरावा, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मॅन किंवा एनी ह्युमन बिईंग मे स्पीक लाय, खोटं बोलू शकतो, पण हा या ठिकाणी शास्त्रोक्त पुरावा जो आहे तो पुरावा या ठिकाणी नाकारता येणार नाही. समजा मी आता 5:50 इथे आहे, माझ्या हातामध्ये हा ग्लास आहे, याच्यावरती माझे फिंगरप्रिंट्स आलेले आहेत, मी पाणी पिलेलो आहे, त्यामुळं माझ्या या ठिकाणी ग्लासवरती सलायवा म्हणजे लाळ थोडीशी चिकटलेली आहे. तर मी पुन्हा हा ग्लास फॉरेन्सिक एक्सपर्टने तपासल्यानंतर आणि माझे ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर आणि माझे फिंगरप्रिंट्स घेतल्यानंतर मी म्हणूच शकत नाही की इथं मी आलोच नव्हतो. त्यामुळे अशा प्रकारचा शास्त्रोक्त पुरावा ऑन द स्पॉट पोलीस संकलित करणारा असल्यामुळे हे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 176 मध्ये मॅन्डेटरी केलंय. परंतु त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते सध्या गुजरात राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, महाराष्ट्रात त्यानंतर 2 नंबरला आपण आहोत. परंतु अद्यापही हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी जी काही यंत्रणा प्रशिक्षित व्हायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आणि न्यायालयाला मदत करणारी जी काही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत महाराष्ट्रात देशात, त्याच्यातील तज्ज्ञांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आज व्हॉइस सॅम्पल म्हणजे अँटी करप्शनमधल्या आरोपीचा जबाब आणि संभाषणाचा आवाज घेतल्यानंतर त्याचं विश्लेषण यायला किमान भारतात आता 3 वर्ष ते 5 वर्ष लागत आहेत. तोपर्यंत आरोपी एन्जॉय करतोय. खरंय. आणि त्यामुळे न्यायालयात खटला दाखल होत नाही. आणि म्हणून अँटी करप्शन ऍक्ट मधल्या या व्हॉइस सॅम्पल किंवा फिंगरप्रिंट्स ह्यातल्या तज्ज्ञांची संख्या वाढवली पाहिजे. कारण गुजरातमध्ये अशी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी फार मोठे तज्ज्ञ आहेत. पण एक माझं तर असं सजेशन आहे, एक तुम्ही 1000 पोलीस भरती कमी करा, परंतु 1000 पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात 1000 तज्ज्ञ द्या, तंत्रज्ञ द्या, टेक्निशियन द्या, आणि ज्यांना तुम्ही म्हणजे न्यायदानात मदत करण्यासाठी वापरणार आहे त्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर ह्या लोकांची भरती पाहिजे. आपण 30-35 मिनिटात संभाजी पाटील सरांशी बोलतोय. हा एका पॉडकास्टमध्ये संपणारा विषय नाही, पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की संभाजी पाटील ह्या एका माणसाला देशात खटले किती प्रलंबित आहेत, न्यायाधीश किती कमी आहेत, पुरावा कायदा काय आहे, दंडसंहिता म्हणजे काय, न्यायसंहिता म्हणजे काय, एका माणसाला इतकं ज्ञान असू शकतं कायद्यातलं, आणि तोही माणूस साताऱ्यात राहून इतकं ज्ञान आत्मसात करतो, याचं आपल्याला निश्चित कौतुक असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं की पोलिसांमध्ये सुद्धा काय कमतरता आहे. आवाजाचे नमुने जरी तपासायचे असतील अँटी करप्शनमधल्या आरोपीच्या, जो लाच घेतो त्याच्या, तर ते आवाजाचे नमुने तपासायला 3 ते 5 वर्ष जात आहेत. आणि तोपर्यंत जो न्याय मागणारा माणूस आहे त्याला तो न्याय मिळत नाही. आणि ज्याच्या विरुद्ध लढाई आहे ती लढाई आपण हरतोय का काय, आता कधी शिक्षा होणार, ह्या आशेमध्ये त्याचं आयुष्य संपण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी ज्यावेळेस या नवीन कायद्यामधून काही गुंतागुंत निर्माण होईल किंवा नवीन कायद्यावर काही प्रकाश टाकायची वेळ येईल आपल्यावर, त्यावेळेस आपल्याला संभाजी पाटील सरांचं मार्गदर्शन आणि सोप्या भाषेमध्ये कायदा समजून घेण्याची प्रक्रिया कशी असेल तर ती संभाजी पाटील सरांकडून आपल्याला समजून घेता येईल. धन्यवाद पाटील सर, आपण आला आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. यापुढे सुद्धा आपण म्हणजे माझ्याकडे पोलीस ज्ञान आहे, त्याचबरोबर तपासाचं कौशल्य आहे, कायदेशीर माहिती आहे, ते यापुढे
प्रेक्षकांना आपल्या माध्यमातून सादर करू. धन्यवाद.